नमस्कार. आज मी उभे राहूनचे थोडे सूक्ष्मक्रिया दाखवते. खूप जणांनी बसून गुडघ्यांचा त्रास होतो, त्याला वाटी सरकवून एक सूक्ष्मक्रिया दाखवली. तसंच उभं राहूनची आहे बघा. दोन्ही गुडघे एकमेकांना जोडले, अर्ध्यामध्ये श्वास भरायचा आहे, अर्ध्यामध्ये सोडायचा. अशा पद्धतीने गुडघे घड्याळाच्या दिशेने आणि उलट्या दिशेने जितकं तुम्हाला जमते 2, 3, 4 तितका वेळा फिरवा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा झाला एक प्रकार. आता गुडघ्यामध्ये थोडा गॅप घ्या. आतल्या बाजूने गुडघे पूर्ण मिळू दे, लांब होऊ दे, मिळू दे, लांब होऊ दे. आता बाहेरच्या बाजूने उलट्या, क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. हे झाले 2 प्रकार. तिसरा प्रकार, गुडघ्याला पुढे मागे, पुढे मागे जितकं जमते तितकं. जर तुम्हाला जास्त बसायला जमत असेल तर जास्त, नसेल जमत जबरदस्ती करू नका. मी पहिल्यापासून सांगते, हळूहळू वाढवा. क्षमता तुमची हळूहळू वाढवा. असं एकाच दिवशी 10, 15, 20 करू नका. 2-2, 3-3 करत हळूहळू वाढवा. हे झाले गुडघ्यासाठी. अजून एक आहे, ज्यांना जमतंय त्यांनी सहजपणे न आधार घेता, ज्यांना जमतंय त्यांनी भिंतीला आधार घेऊन चालायचं. फक्त बोटावर चाला, टोस पूर्ण उचलायचे. बघा, फक्त बोटावर चालायचंय. तुमच्या बोटांवर तुम्ही चालताय. हे आता नंतर फक्त टोस बोटावर उचलले पायाची. अशा पद्धतीने चला. एक एक राऊंड सुरुवातीला करा. पूर्ण तुमची मॅट, पूर्ण एक मॅट करा. हळूहळू आठवड्याने 2 मॅट, 3 मॅट, 4 मॅट, जसं जमतं तसं. आता आतल्या बाजूला वर उचलायचे पंजा. पायाचा पंजाचा बाहेरची बाजू लागेल. अशा पद्धतीने चाला. या पुढेपर्यंत दिसतोय माझा पाय, आणि मागे जायचंय व्यवस्थित. आता हीच आतल्या बाजूने फेंगड्यासारखं, आतली बाजू टेकवलेली आणि बाहेरची बाजू उचलली. अशा पद्धतीने तर आता मी काय पाय फिरवायचे, गुडघे क्लॉक एक मिळून लांब ठेवून 2-2 प्रकार होणार, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि बोटांवर, टाचांवर, बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूने चालायचं. आता पायाच्या आणि हाताच्या तळव्याला आणि कानाला आपले खूप ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत. ह्या अशा पद्धतीने चालण्याने तुमचे पायाचे ॲक्युप्रेशर पॉईंट व्यवस्थित दाबले जातात. नस नाड्या पायातल्या, हातातल्या कुठे अखडल्या असतील त्या व्यवस्थित उघडल्या जातात. आणि पोटाचा, जर टॉयलेट वगैरेचा जरी प्रॉब्लेम असेल तोही व्यवस्थित जातो. आता अजून एक प्रकार आहे, ज्यांना जमतंय तितकं करा. कान पकडून आपण लहानपणी शाळेत कशी उठाबशा काढायचो, ज्यांना जितकं जमतंय, इतकं जमतंय तितकं करा. पण करा. थोडा बसताना कानावर प्रेशर येऊ द्या. ज्यांना जमतंय त्यांनी पूर्ण खाली बसा. आपल्या क्षमतेप्रमाणे करा आणि हळूहळू वाढवा. एकदम 20-25 करू नका. थाईस, तुमच्या जांघा एकदम भरून येतील. बिलकुल तसं करू नका. आज तुम्हाला जमलं तरी सुद्धा 2-3 वर थांबा. उद्या परवा 4 वर जा, 5 वर जा. बिलकुल घाई करू नका. तुम्ही माझं ऐकताय ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.